पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या। उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना। राजधानी दिल्लीत हालचालींना वेग। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही चर्चा। नवी दिल्लीत आज बैठकांचा दिवस। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच सीसीएसची बैठक। आज कॅबिनेट ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक। पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चेची शक्यता। मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप। बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केलेली तक्रार। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारनं लंडनमधल्या लिलावात घेतली विकत। तलवारीसाठी सरकारनं मोजले 47,15,000 रुपये। पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसची अनेक वाहनांना धडक। अपघातात 2 जण किरकोळ जखमी। तर बस ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडल्याची माहिती। मराठमोळे बीआर गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश। गवईंच्या नावाला राष्ट्रपती मुर्मूंकडून मंजुरी। आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह। सोनं लाखांच्या टप्प्यात असलं तरी ग्राहकांची सोने खरेदीला पसंती। तर घर आणि वाहन खरेदीकडे लोकांचा कल। या घडीची सगळ्यात मोठी बातमी अर्थात संपूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलेलं होतं ती बैठक अखेर पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला की सैन्याला आता पूर्ण सूट देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार आणि दहशतवादाचा समूळ नायनाट करणार। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक झाली। या बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं। बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते। बघा, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय मोठी महत्त्वाची ही बैठक होती। हाय प्रोफाईल मीटिंग होती आणि या सगळ्याबद्दल आपल्या बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण विषयक अभ्यासक मेजर जनरल हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महाजन सर, पूर्णपणे सूट सैन्य दलाला देणं याचा अर्थ काय आहे? सैन्य कारवाई अटळ मानायची का? असं आहे की आजचा 7वा दिवस आहे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि या 7 दिवसामध्ये आपल्याकडे असलेले इतर अनेक उपायांचा आपण वापर केला आहे। युनायटेड नेशन्समध्ये आपण पाकिस्तानला घेऊन गेलो, त्यांच्यावरती डिप्लोमॅटिक दबाव टाकलेला आहे। बहुतेक टक्का जगाने आपल्याला सपोर्ट केलेला आहे। त्याच्यानंतर आपण आपल्या सैन्याची हरकत सुरू केलेली आहे आणि सैन्याला आपण आपल्या सीमेकडे पाठवतो आहे हल्ला करण्याची तयारी करण्याकरता। त्याच्याशिवाय पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेचं जे आव्हान आहे ते अतिशय भयंकर वाढलेलं आहे, कारण पाकिस्तानी सैन्य सुद्धा आता बलुचिस्तानमधून वझिरिस्तानमधून ते भारत पाकिस्तान सीमेकडे येत आहे। तर त्याच्यामुळे तिथे सैन्याची डेन्सिटी कमी झाल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे। म्हणजे त्यांची अंतर्गत सुरक्षा आता गंभीर झालेली आहे आणि पाकिस्तानला हे पण कळालेलं आहे की त्यांच्याकडची त्यांची जी शस्त्र सिद्धता आहे ही अतिशय कमी आहे। म्हणजे म्हणायचा अर्थ असा की त्यांची जी मोठी शस्त्र आहेत 50% शस्त्र ही सर्व्हिसेबल नाही। म्हणजे विमानं असो की बोटी असो की तोफा असो की रणगाडे असो, तर त्याच्यामुळे त्यांनी आता नवीन शस्त्र घेऊन
त्यांची रिप्लेसमेंट सुरू केली आहे आणि याकरता त्यांचा सर्वात मोठा मित्र राष्ट्र अर्थातच चीन आहे आणि चीनकडे प्रचंड क्षमता आहे त्यांना जेवढी पाहिजे तेवढी शस्त्र देण्याची. पण मुख्य मुद्दा असा आहे की ही सगळी हजारो लाखो कोटी रुपयाची शस्त्र विकत घेण्याकरता पाकिस्तानकडे आर्थिक क्षमता आहे का, तर त्याचं एका वाक्यात उत्तर आहे अजिबात नाही. जे पहिले कर्ज पाकिस्तानने चीनकडून घेतले त्याला त्यांनी एक खडकू सुद्धा पेमेंट केलेला नाहीये आणि आता हजारो कोटी रुपयांचं अजून त्यांच्यावरती नवीन कर्ज होणार आहे. याचा अर्थ पाकिस्तानची परिस्थिती अजून गंभीर होणार आहे. याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्य म्हणजे एअरफोर्स हे हवेमध्ये गिरट्या मारत आहे. त्यांचे जे बोटी आहेत ते अरेबियन समुद्रामध्ये पेट्रोलिंग किंवा गस्त करतायत, तर याचा पण खर्च असतो. कारण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की प्रचंड खर्च होतो. तर पाकिस्तानकडे म्हणजे एवढा स्टॅमिना आहे का की इतके दिवस खर्च घालायची, एवढा पैसा खर्च करायचा, शस्त्रसिद्धता करायची वगैरे. कारण त्यांचं मोराल पण हे पुष्कळ खाली गेलेलं आहे. याच्याशी आपण बोललोच होतो की 5,000 सैनिक हे रिझाईन करून जायला मागतायत आणि त्याच्या रिटायर्ड लोकांना आत यायला सांगतायत वगैरे वगैरे. तर म्हणजे आता पाकिस्तान अतिशय गंभीर आर्थिक परिस्थितीमध्ये आहे आणि गंभीर सुरक्षा परिस्थितीमध्ये आहे. तर ही म्हणजे एक योग्य वेळ आहे की पाकिस्तानवरती पारंपरिक हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवायचा. आणि त्याच्याकरता आता पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं आहे की सैन्याला जे करायचं ते करा, परंतु यावेळेला जे होईल ते मागच्या वेळेला झालेल्या पर्यायापेक्षा पुष्कळ जास्त मोठं असेल. म्हणजे उरीनंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता, मग पुलवामा नंतर बालाकोटला एअर स्ट्राईक केला होता, परंतु त्याच्यामुळे पाकिस्तान फक्त 2-3 वर्ष शांत राहिल्यानंतर पुन्हा त्यांनी गडबड केली. तर या युद्धाचा आपला मुख्य उद्देश असेल की पाकिस्तानी सैन्याचं प्रचंड नुकसान करायचं, ज्याच्यामुळे त्यांची लढाईची क्षमता आणि भारतात दहशतवाद पुरस्कृत करण्याची क्षमता ही अत्यंत कमी व्हायला पाहिजे. तर त्याकरता सैन्याकडे अनेक उपाय आहेत. तोफांचा फायर करणं, क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्सचा फायर करणं, ड्रोन्सचा फायर करणं, याच्याशिवाय एअरफोर्सचा वापर करणं, नेव्हीचा वापर करणं आणि याच्याशिवाय पारंपरिक हल्ले करणं आणि जमीन कॅप्चर करणं, पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करणं रणगाड्यांच्या मदतीने डोंगराळ भागामध्ये वगैरे. तर मला असं वाटतंय की यावेळेला जो आपला पर्याय जो आपण निवडू हा इतर इतक्या वर्षापासून केलेल्या वेगवेगळ्या पर्यायांपेक्षा अतिशय जास्त मोठा असेल. त्याच्यामध्ये जास्त शक्ती वापरली जाईल, त्याच्यामध्ये आपल्याकडे असलेली सगळी शस्त्र वापरली जाईल आणि पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान केलं. बरोबर. आणि पाकिस्तानची नांगी ठेचण्याची हीच योग्य वेळ आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कशा प्रकारे आता हा हल्ला केला जातो किंवा कसा धडा शिकवला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. मंडळी, पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्यांनाच अंदाज आला की काहीतरी मोठं घडणार आहे. कारण भारत पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोलवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर बंदुका ताणल्या गेल्या. क्षेपणास्त्र शत्रूंच्या टार्गेटच्या दिशेनं वळवण्यात आली आहेत. सीमेवर छोट्या छोट्या चकमकी झडतायत. समुद्रात आणि आकाशात फायटर विमानं घिरट्या घालतायत. सीमेवर हळूहळू युद्धाचे ढग जमू लागलेत. दोन्ही देशातला अभूतपूर्व तणाव स्पष्ट जाणवतोय. त्याचवेळी वेगवेगळ्या माध्यमातून दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये सायकोलॉजिकल वॉर सुद्धा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर आज उच्चस्तरीय बैठकीच्या नंतर सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिलेत. एक प्रकारे मुभा दिली आहे. त्यामुळे आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो असा कांगावा करत हवा टाईट झालेला पाकिस्तान युद्धाची आणि अण्वस्त्रांची भाषा करू लागलाय. अशावेळी जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी राजनैतिक मुत्सद्दीगिरी सुरू आहे. तर देशात पहलगामचा बदला घ्या म्हणत दहशतवाद्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत. ही वेळ देशासाठी उभं राहण्याची आहे. आपल्या देशाचा इतिहास आहे की राष्ट्रीय संकट काळात भारतातले राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्र उभे राहतात. त्यामुळे देशाची एकता आणि सामर्थ्य जगाच्या समोर दिसतं. संकटानंतर राजकीय चर्चा किंवा आरोप प्रत्यारोप हे सुरू राहतील, त्याची चिकित्सा होत राहील. पण संकट काळात एकी हा मुख्य संदेश असतो. पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय संयत आणि सकारात्मक भूमिका घेत सरकारच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा दर्शवला. तिकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी तर आपण अशा काळात हलकं राजकारण करणार नाही, देशाच्या सोबत उभं राहू असं ठणकावून सांगितलं. पण काँग्रेसच्या काही नेत्यांचं या सगळ्या परिस्थितीत ताळतंत्र सुटत चाललंय का? देशाच्या पंतप्रधानांचा हेडलेस अर्थात डोकं नसलेला फोटो टाकून काँग्रेस काय मेसेज देऊ पाहत आहे? त्यावरून मोठा वादंग निर्माण झालाय. आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलंय. हे योग्य आहे का आज देशासाठी?
याची करणार आहोत आपण चर्चा, पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातलं वातावरण तापलेलं आहे. दहशतवाद्यांच्या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी जोर धरतेय. 26 निष्पाप नागरिकांनी या भ्याड हल्ल्यात आपले जीव गमावले. पण अशा संवेदनशील वेळीही देशातलं राजकारण मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. काँग्रेसनं ट्विटरवरती शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा नवीन डाव रंगलाय. या फोटोला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसनं पंतप्रधानांच्या मौनावरती काही सवाल उपस्थित केलेत. खड़गे जी ने मांग की थी, राहुल जी ने मांग की थी, मैंने मांग किया था कि सर्वदलीय बैठक बुलाया जाए प्रधानमंत्री के नेतृत्व में. प्रधानमंत्री नहीं, हालांकि प्रधानमंत्री आए 24 तारीख को वापस और बिहार में चुनावी भाषण देने के लिए चले गए. चुनावी भाषण के लिए वक्त है उनको, पर सर्वदलीय बैठक में आने के लिए उनके लिए मौका नहीं, वक्त नहीं है क्या, दिलचस्पी नहीं है क्या. काँग्रेसनं शेअर केलेल्या फोटोमध्ये कुणाचाही चेहरा दिसत नसला तरी या फोटोतल्या व्यक्तीचा पेहराव पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मिळता जुळताय. काँग्रेसची ही खोचक पोस्ट पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद अहमद हुसेन चौधरी यांनी सुद्धा शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टला दिलेलं कॅप्शन अनेकांना चीड आणणार आहे. गाढवाच्या डोक्यावरनं शिंग गायब झाल्याचं ऐकलेलं, पण इथे तर मोदी साहेबच गायब झाल्याचं म्हणत फवाद अहमद यांनी एक प्रकारे भारताला खिजवलंय आणि म्हणूनच काँग्रेसच्या पोस्टवरनं तुफान वाद पेटलाय. ये कांग्रेस का असली चेहरा देश के सामने आया है. पाकिस्तानी बोल जो कांग्रेस की जुबान से निकल रहे हैं वो अच्छे नहीं है. एक तरफ आप पार्लियामेंट सेशन बुलाने की बात करते हो और दूसरी तरफ पाकिस्तान के समर्थन की भाषा बोलते हो. आपके लोग, आपके नेता एक के बाद दूसरा बयान ऐसा देते हैं और कांग्रेस का शीर्ष नेतृत्व बिल्कुल चुप्पी साध लेता है. काँग्रेसच्या ट्विटला भाजपनंही सडेतोड उत्तर दिलंय. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसची बरोबरी पाकिस्तानच्या PR एजंटशी केली, तर काँग्रेसचे नेते पाकिस्तानच्या स्लीपर सेलसारखं वागतायत अशी टीका त्यांनी केली. यांनी मोदीजींचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर आरोप केला आहे. खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये बिल्कुल राजकारण करता कामा नये. सगळ्यांनी एक संघ होऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अब कांग्रेस पार्टी का ट्वीट ठीक वैसे ही है जैसे लंदन के अंदर पाकिस्तान एम्बेसी के डिफेंस अटैची के एक्शंस थे. इन सब से यही स्पष्ट होता है कि कांग्रेस को उतनी ही पीड़ा है आज जितनी पाकिस्तान के आतंक के डीप स्टेट को पीड़ा है, क्योंकि दोनों को ये पता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अंडर में भारत पाकिस्तान के आतंक के आकाओं को मुंहतोड़ जवाब देगा. एकीकडे हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसनं सरकारला दहशतवाद विरोधी कारवाईसाठी पूर्ण पाठिंबा दिला. सोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पहलगाम प्रकरणी सरकारच्या भविष्यातल्या कारवाईला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि पक्षाकडनं मात्र सरकार विरोधी सूर उमटत असल्याचं दिसतंय. अगदी अलीकडेच महाराष्ट्रातले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याही असंवेदनशील वक्तव्यामुळे बरीच खळबळ माजली. ये सरकार का फेल्योर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाला दहशतवादाविरोधी लढाईसाठी एकजुटीची गरज आहे. आपापसातले राजकीय हेवेदावे विसरून राजकारण्यांनी एकमत दाखवण्याची गरज आहे. शत्रूला धडा शिकवण्यासाठी हम सब एक ह्याचा संदेश देणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येक राजकीय पक्षानं आणि नेत्यानं तारतम्य बाळगत राजकीय प्रगल्भता दाखवण्याची गरज व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.